म्हणतात म्हणजे प्रेमाने भरून जातात आणि पाषाण दगडे पण वितळून जातात. संसारे माझीला माझी या राहिली पडिया श्रीपदे नाहीलो आश आपण कर्म भुंजाई शमन कहे लोचनदास. लोचनदास ठाकूर म्हणतात की परंतु मी फार दुर्भाग्य आहे. मी या भौतिक संसारामध्ये अडकलेलो आहे आणि माझ्या कर्मबंधनामध्येच मी अडकलेलो आहे आणि त्यामुळे मी रुदन करत तुम्हाला प्रार्थना करत आहे, हे गौरांग महाप्रभू, हे नित्यानंद प्रभू, तुम्ही
पाषाण विदारे सुनी जा रघुनाथा पशु पक्षी डोरे पाषाण विदारे सुनी जा रघुनाथा संसारे माझिया रहिली पडिया से पदे नहीं गो आशा संसारे माझिया रहिली पडिया से पदे नहीं गो आशा अपन करामा जाए समाना कहे लोचन दास अपन करामा जाए समाना कहे लोचन दास परम करुणा जुई दुई जाना भाई भगवान चंदा परम सब बताना सारथी रमानी केवल आनंद कंदा परम करुणा जुई दुई जाना भाई भगवान चंदा परम करुणा जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय 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 जय गौरनिताय जय Prabhupada, 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 Prabhupada. Nitya Gaura Hari Go, Hari Go, Hari Go, Nitya Hari Go, Hari Go, Hari Go. श्री गौरनिताय भगवान की श्री गौरांग महाप्रभु की श्री नित्यानंद राम की श्री नवदीप मायापुर धाम की जय गौर प्रेमानंदे नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त
प्रेमपूर्ण व्यवहाराचे विषय स्वतः श्रीकृष्ण आहेत आणि आश्रय श्रीमती राधाराणी आहे. अशा प्रकारे विषय असणाऱ्या भगवंतांना आश्रय असलेल्या राधाराणीच्या स्थितीतून प्रेम रसाचे आस्वादन करायचे होते. हे पहिलं कारण झालं. आता आपल्याला काही काळ नसेल त्यांचं काय सांगितलं जात आहे, कृष्णांना विषय म्हणलेला आहे, राधाराणींना आश्रय म्हणलेला आहे. कारण राधाराणी ही भगवंताच्या भक्तांच्या मधली श्रेष्ठ भक्त आहेत. आणि मग जेव्हा भक्त भगवंताची सेवा करतात तर ते सेवेचे विषय कोण असतात, त्याची सेवा कोणाप्रती अर्पण केलेली असते, कृष्णांच्या प्रती. म्हणून त्यांना काय म्हणलेलं आहे, विषय. आणि मग त्या सेवेच्या द्वारे भक्त काय करतात, भगवंतांचा आश्रय घेतात. आणि म्हणून भक्तांना काय म्हणलेलं आहे, आश्रय म्हणलेलं आहे. मग भगवंत विषय आहेत, राधाराणी आश्रय आहे. आणि भगवंत पाहतात की विषयापेक्षा आश्रय काय करतो, ज्यादा आनंदाचा अनुभव करतो. मग आनंद वेगळ्या पद्धतीने प्राप्त होतो. मग त्याच्यामध्ये प्रेम रसाचा अनुभव. मग भक्त जेव्हा भगवंताप्रती प्रेम प्रदर्शित करतात तर भगवंत काय चालत नाही. तर मग भक्त जेव्हा भगवंताच्या प्रती आपलं प्रेम प्रदर्शित करतात किंवा दाखवतात तर मग काय करतात, भगवान पण आपलं प्रेम त्यांच्याप्रती आदान प्रदानाच्या स्वरूपात प्रदर्शित करतात. तर मग त्या प्रेमाच्या आदान प्रदानामध्ये भगवंताला जो आनंद मिळतो त्याच्यापेक्षा आनंद कोणाला ज्यादा मिळतो, भक्तांना. आणि भक्तांमध्ये सर्वात श्रेष्ठ कोण आहे, राधाराणी. मग भगवंताला त्या प्रेमाच्या रसाचा आनंद अनुभवायचा होता. आणि तो आनंद अनुभवण्यासाठी भगवान काय करतात, राधाराणीचा भाव घेऊन प्रकट होण्याचा विचार करतात. हे पहिलं अंतर्गत कारण झालं, त्या प्रेम रसाचा आनंद घ्यायचा आहे. दुसरं कारण काय पहा, त्यांच्या अवतारामागील दुसरे कारण म्हणजे स्वतःच्या दिव्य माधुरीची महिमा जाणून घेणे होय. हे होय, श्रीकृष्ण अखिल माधुर्यपूर्ण आहेत. राधाराणीची श्रीकृष्णांप्रतीची ओढ किंवा आकर्षण अच्युत स्वरूपाचे आहे. त्या आकर्षणाची अनुभूती करण्याकरता आणि स्वतःचे दिव्य माधुर्य जाणून घेण्याकरता श्रीकृष्णाने राधाराणीचा भाव स्वीकारला. आता दुसरा आहे की भगवंतांच्या माधुर्याचा आस्वादन करणं. एक आहे प्रेमाचं आस्वादन करणं, दुसरं आहे माधुर्य रसाचं. माधुर्य रस म्हणजे काय, की भगवंत एवढे सुंदर आहेत, भगवंताला मदन मोहन म्हणलेलं आहे. आणि भगवंतांच्या सौंदर्याचं दर्शन करून भक्त काय करतात, दिव्य आनंदाचा अनुभव घेतात. मग तो आनंदाचा अनुभव पण भगवंतांना घ्यायचा आहे. एक तर प्रेमाचा अनुभव घ्यायचा आहे आणि दुसऱ्या भगवंताच्या सुंदर रूपाचा. आणि तो पण आनंद भक्त ज्यादा स्वरूपात प्राप्त करतात. आता भक्तांचा भाव धारण केल्याशिवाय भगवंतांना त्यांच्या स्वतःच्या माधुर्य रसाचा अनुभव प्राप्त होऊ शकत नाही. आणि त्यासाठी पण भगवंतांनी राधाराणीचा भाव घेऊन प्रकट झाले. त्यासाठी आणखीन एक लीला सांगितली जाते की द्वारकेमध्ये एकदा कृष्ण असेच आपल्या महिलामध्ये बसले होते. आणि बसलेले असताना, कारण द्वारकेमधले किंवा भगवंताच्या धामातील जे काही महल आहे ते चिंतामणीनी बनलेले आहे. आणि चिंतामणी कसं आहे, फार अनमोल असा पारदर्शक एक रत्न आहे. आणि त्याने सर्व महल बनलेले आहे. त्याच्यामध्ये आपले स्वतःचं प्रतिबिंब आपण पाहू शकतो. मग भगवंत अचानक आपलं स्वतःच प्रतिबिंब त्या फ्लोअरमध्ये पाहतात आणि स्वतःच्याच सौंदर्याकडे एकदम आकर्षित होतात. आणि ते पाहून विचार करतात की या सौंदर्याला पान करून माझी भक्त किती आनंद घेत असते. आणि ती इच्छा भगवंताच्या हृदयामध्ये निर्माण झाली. आणि भगवंत सर्व करू शकतात, परंतु भक्त जे आनंद घेतात तो आनंद स्वतः अनुभवू शकत नाही. जसं गाई असते, त्या गाईचं दूध असतं, ते वासरू त्या दुधाचा आनंद घेते, परंतु गाई स्वतः त्या दुधाचा आनंद घेऊ शकत नाही. त्या दुधाचा आनंद घ्यायचा असेल तर त्या गाईला पुन्हा वासरू बनावं लागेल. आणि पुढच्या जन्मात म्हणायचं ती गाई पहिला वासरू होती लहान असताना, पुन्हा मोठी गाई झालेली त्याला पुन्हा आनंद मिळणार नाही. तसंच भगवंत मला त्या आनंदाचा माधुर्याचा आनंद घेण्यासाठी मग भक्ताच्या रूपात येण्याचा विचार करतात. तिसरं आहे, राधाराणींनी ज्या सुखाचे आस्वादन केले ते सुख आपल्यालाही घेता यावे या इच्छेने भगवान चैतन्य अवतीर्ण झाले. हे त्यांच्या अवताराचे तिसरे कारण होते. आता प्रेम रसाचा अनुभव घेऊन, माधुर्य रसाचा अनुभव घेऊन राधाराणी काहीतरी सुखाचा पण अनुभव घेते. म्हणजे प्रेम प्रदर्शित करून, जसं आई आपल्या
पण काय झाले, चंद्रग्रहणाच्या नंतर स्नान केल्यानंतर गंगा नदीमध्ये ते सची मातेच्या घरी, जगन्नाथ मिश्रांच्या घरी येऊन त्यांना शुभेच्छा देऊ लागले, त्या बालकाचं दर्शन घेऊ लागले, मुखामध्ये हरी हरी भगवंताचं असं म्हणत नाव घेऊ लागले. अशा पद्धतीने पूर्णतः तो दिवस किंवा ती सायंकाळ किंवा ती पूर्ण रात्र भगवंतांच्या हरिनामाच्या कीर्तनामध्ये व्यतीत झाली. आणि पुढे पहा, जे वृंदावनदास ठाकूर ते पुढे काय लिहितात पहा, या स्थितीबद्दल काय लिहितात, ज्या स्थितीला भगवंत प्रकट झाले. फाल्गुनेर जन्मयात्रा फाल्गुनी पौर्णिमा ब्रह्मादि तिथी थिर करे आराधना. आता हे चैतन्य चरितामृत किंवा चैतन्य भागवत मधले ही पद्य आहेत, बंगालीमध्ये आहेत आणि फार मधुर वाटतं वाचताना. तर आपण एक एक मध्ये मध्ये पद्य पण वाचू, त्याचा अर्थ पण वाचू. याच्यामध्ये अर्थामध्ये काय सांगितलेलं आहे, फाल्गुन पौर्णिमेच्या रात्री श्री चैतन्य महाप्रभू अवतीर्ण झाले. ब्रह्मदेव व अन्य देवी देवता त्या तिथीची आराधना करतात. फाल्गुन पौर्णिमा म्हणजे गौरांग महाप्रभूंची जन्मतिथी आहे, त्याला आपण गौर पौर्णिमा म्हणतो. तर ह्या गौर पौर्णिमेची आराधना कोणी करतात, ब्रह्मा देवी देवता पण आराधना करतात असं ते म्हणलेलं आहे. आणि पुढील म्हणलेलं आहे, चैतन्य महाप्रभूंच्या अवतरणाची स्थिती परम पवित्र आणि मुक्ती प्रदान करणारी आहे. माघ महिन्यातील शुद्ध त्रयोदशीला श्री नित्यानंद प्रभू अवतरित झाले आणि फाल्गुन पौर्णिमेस गौरचंद्र अवतरले. परत फाल्गुन पौर्णिमेला गौरांग महाप्रभू अवतरित झाले आणि नित्यानंद प्रभू केव्हा अवतरित झालेले, माघ महिन्यातील शुद्ध त्रयोदशीला, शुद्ध पक्षातील त्रयोदशी आहे, त्याला आपण नित्यानंद त्रयोदशी म्हणतो. त्या 2 दिवशी गौरांग महाप्रभू नित्यानंद प्रभू प्रकट झाले. पुढे म्हणलेलं आहे, सर्व पवित्र तिथीमध्ये या दोन्ही तिथी अतिशय मंगलमयी आणि शुभदायी आहेत. या 2 तिथींचे पालन करणारा भौतिक बंधनातून मुक्त होतो, त्याला शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होते. श्री गौरांग महाप्रभू की, श्री नित्यानंद राम की. नंतर आपल्या संप्रदायामध्ये हे 2 उत्सव फार उत्साहाने साजरे आपण करतो. कोणता, नित्यानंद त्रयोदशीचा दिवस आणि गौर पौर्णिमेचा दिवस. पण आचार्याने सांगितलं की जो कोणी या 2 तिथीला फार उत्साहाने साजरे करतो तर त्याला काय, शुद्ध कृष्ण प्रेम प्राप्त होतं. श्री भगवंतांच्या जन्मतिथी इतकीच वैष्णवांच्या जन्मतिथी देखील पवित्र आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंच्या अवताराची कथा जो ऐकतो त्याला जन्ममरणाचे दुःख कधीही भोगावे लागत नाही. हरी बोल. तर काल आपण जन्म ठिकाणी थांबून किंवा वास करून काय केलं, भगवंतांच्या प्राकट्याची जन्माची कथा श्रवण केली. आणि वृंदावनदास ठाकूर इथं सांगत आहेत की जो कोणी ह्या कथेत श्रवण करतो तो जन्ममृत्यू चक्रातून मुक्त होतो. म्हणून आपण काल म्हणालो की आपण इथं या ठिकाणी ही कथा ऐकत आहोत तर आपल्या इतकं भाग्यशाली कोणी नाही, तर आपल्या इतकं वास्तविक धनवान कोणी नाही. कारण धनवान, वास्तविक धन हा शब्द भगवंतासाठी लागू होतो, भौतिक पैशांसाठी लागू होत नाही किंवा भौतिक गोष्टींसाठी लागू होत नाही. ते सर्व माया आहे, ते धन नाही आहे. वास्तविक धन काय आहे, कृष्ण प्रेम किंवा भगवंताची भक्ती, हेच धन आहे आणि ते भक्तांकडे असतात. म्हणून भक्त वास्तविक काय असतात, धनवान असतात, आपले आचार्य सांगतात. परंतु लोकनाथ महाराज तर नेहमी बऱ्याच वेळेला कथेमध्ये सांगतात की वास्तविक भक्त कोण असतात, धनवान असतात. बाकी तर सर्व निर्धन आहे, मायेला आपल्याकडे ठेवून स्वतःला फार धनवान मानत आहे. त्यांना माहीतच नाही आहे की माया त्यांना फसवत आहे. तेव्हा पण त्याचा मृत्यू होईल आणि ज्याला त्यांनी धन मानलेलं आहे ते धन सगळं काय होईल, नष्ट होईल. तर ते इथं सांगितलं जातं. आणि पहा मग काय झालं की जसं मग भगवंताची प्राकट्याची लीला पूर्ण झाली, मग आता भगवंत हव वारू लागले. आणि ह्या भागामध्येच मग आता आपण काल जे योगपीठ पाहिलं, चैतन्य महाप्रभू जन्म ठिकाण आणि शिवास अंगण, हे पण एक ह्या भागातलं ठिकाण आहे. ह्या भागातच भगवंत वेगवेगळ्या मधुर लीला करू लागले, बाल लीला करू लागले. आणि वृंदावनदास ठाकूर सांगतात की वृंदावनमधले ज्या भगवान श्रीकृष्णांनी गोकुळ वृंदावनमध्ये ज्या बाललीला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आणि चैतन्य महाप्रभूंनी ह्या भागामध्ये ज्या बाललीला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये काही अंतर नाही, सर्व लीला समान आहे. आणि काही आचार्यांनी चैतन्य महाप्रभूंच्या लीला आणि भगवान श्रीकृष्णांच्या लीला यांची तुलना करून कोणकोणत्या लीला समान आहेत हे पण सांगितलेलं आहे. अशी बरेच वर्णन आचार्यांनी केलेलं आहे. मग त्या सर्व लीला महाप्रभू इथं करत होते. आणि आपण हे पण सांगितलं काल की चैतन्य महाप्रभू प्रकट होण्याच्या
ते स्वयं बलराम होते ना. बलरामच नित्यानंद आणि विश्वरूपांच्या रूपात प्रकट झाले. आणि मग वृंदावनदास ठाकूर सांगतात कारण बलराम जे आहेत ते विश्वरूप आणि कृष्णांच्या प्रती फार त्यांना प्रेम आहे. तर मग निमाई नित्यानंद गौरांग महाप्रभू प्रकट झाल्यानंतर विश्वरूप यांना फार आनंद झाला. आणि ते मोठे आहेत तर ते नेहमी काय करायचे, चैतन्य महाप्रभूंना निमाई त्यांचं नाव होतं लहानपणी, तर त्यांना आपल्याकडे घ्यायचे, त्यांना आलिंगन द्यायचे, त्यांचे चुंबन करायचे आणि त्यांच्यामध्ये फार असं प्रेमाचं आदान प्रदान व्हायचं. का? कारण ते स्वयं कोण आहेत? कृष्णाने बलराम आहे. अशा पद्धतीने लीला चालू होती. आणि मग ह्या ठिकाणी ते जे विश्वरूप आहेत ते काय करायचे, अद्वैत शिवास अंगणमध्ये ह्या ठिकाणी बऱ्याच वेळा यायचे. कारण ह्या ठिकाणी जे वैष्णवगण आहेत, अद्वैताचार्य शिवास ठाकूर, हरिदास ठाकूर किंवा इतर जे काही त्यावेळेला राहणारे इथले वैष्णव होते, ह्या ठिकाणी ते एकत्रित व्हायचे. आपण काल तसं सांगितलं. आणि बाकीचे लोक मग शिवास ठाकूरांची निंदा करायचे, हे काय करतायत, मोठ्याने कीर्तन करून राजाला क्रोधित करतायत. मग जे विश्वरूप होते स्वयं बलराम असल्यामुळे लहानपणापासूनच ते वैरागी होते. त्यांना भौतिक कुठल्याही गोष्टीमध्ये रुची नव्हती. आणि नेहमी ते या वैष्णवाचा संग करायचे फार लहान बालक असल्यापासून. आणि यांच्या संघामध्ये येऊन कथा कीर्तन करणं, कथा श्रवण करणं, हे सर्व गोष्टी करायचे. आणि बऱ्याच वेळेला काय व्हायचं की सची माता भोजन तेल बनवून झाल्यानंतर विश्वरूप इथं आहेत, तर मग निमाईला म्हणायचे की हे निमाई जा म्हणायचे, तुझ्या दादांना बोलवून घेऊन ये भोजनासाठी. मग निमाई काय करायचे, लुटपुट पळत इकडे यायचे. आणि मग विश्वरूप इथं भक्तांच्या समुदायामध्ये बसलेले आहेत, तर ते त्यांना काय करायचे, त्यांच्याजवळ येऊन त्यांची झोटी पकडून त्यांना वळायचे आणि चल म्हणायचे, हे दादा काय हे मैयाने बोलवलेलं आहे तुला भोजनासाठी, आणि अशा पद्धतीने बोलवायचे. आणि जेव्हा जेव्हा निमाई इथं यायचे तर हे सर्व भक्त समुदाय त्यांना पाहून एकदम स्तब्ध व्हायचे. ते कीर्तन करतायत किंवा कथा श्रवण करतायत, अध्ययन चर्चा करतायत, तर सर्व थांबलं जायचं जसं निमाई यायची. आणि ते आश्चर्य करायचे की हा बालक कोण आहे, म्हणजे जगन्नाथ मिश्रांचे मुलगा हे माहीत आहे, परंतु हा इतका कसा सुंदर आहे आणि आमच्या हृदयाला इतका किती आकर्षित करतो. जसं कृष्ण आम्हाला आकर्षित करतात तसा हा छोटासा बालक आकर्षित करतो. आणि कथा कीर्तनामध्ये त्यांना आनंद येत आहे, ते पूर्ण तल्लीन झाले आहेत. पण जसं निमाई इथे येत आहेत तसं त्यांचं ते सर्व बंद होत आहे आणि ते फक्त त्यांचा सुंदरतेचं पान करत आहे. आणि त्यांना आश्चर्य वाटायचं. आणि लगेच पुन्हा निमाई विश्वरूपला घेऊन गेल्यानंतर पुन्हा ते आपल्या कथा कीर्तनमध्ये तल्लीन व्हायचे. परंतु त्यांना माहीत नव्हतं की हे कोण आहे, ज्यांच्या अवतारासाठी आपण प्रार्थना केली होती तोच हा बालक आहे, त्यांना माहीत नव्हतं. जसं आपण काल सांगितलं की अद्वैत आचार्य किंवा शिवास ठाकूर यांना भगवान प्रकट झाल्यानंतर ती आंतरहृदयातून जाणीव झाली आणि अद्वैत आचार्यांनी सीता ठाकूर यांना काही भेटवस्तू घेऊन इथं पाठवलं. परंतु योगमायेच्या प्रभावाने नंतर सर्वजण ती विसरून पण गेले. जगन्नाथ मिश्रांना पुत्र झाला हे माहीत आहे, परंतु ते भगवंत आहेत ते जे त्या दिवशी त्यांना स्मरणात आलं होतं ते पुन्हा विसरून गेले. एवढंच नाही तर इथं वृंदावनदास ठाकूर हे सांगतात की ह्या भागातले त्या दिवशी यवन आहेत, मुस्लिम आहेत किंवा नास्तिक लोक आहेत, त्यांनी पण सचीमातेच्या घरी येऊन हरिनाम संकीर्तनमध्ये सहभागी होऊन तो आनंद उत्सव साजरा केला होता. परंतु दुसऱ्या दिवशी त्यांना ते लक्षात राहिलं नाही, कारण ते नास्तिक आहेत ना, त्यांच्यामध्ये हृदयामध्ये भक्तीचा भाव नव्हता. परंतु भगवंत प्रकट झालेले आहेत, भगवंताच्या ताकद त्याच्यामुळे काहीतरी विशेष कृपा झाली पाहिजे आणि भगवंतांनी त्यांना कृपा करून त्या संकीर्तनामध्ये सहभागी करून घेतलं सांगितलं. मग अशा पद्धतीने बऱ्याच इथं लीला झालेल्या. आता मुख्य एक लीला झालेली आहे ती म्हणजे कोणती, आता आपण जरा डायरेक्ट पुढे जाऊ, बाल लीला ते नंतर आणि संध्याकाळी पण आपण थोडी चर्चा करू. आता आपण एक 4-5 दिवस अजून आहोत, 5 दिवस, तर आपल्या लीला चर्चा करण्याचं हेच थोडं म्हणजे स्थिती म्हणजे पद्धत असेल की आपण क्रमाने पण थोडी चर्चा करू आणि काही काही लीला आपण त्या ठिकाणीच्या संबंधित आधीमध्ये पण लीलेची चर्चा करू. कारण भगवंतांच्या लीला इतक्या विस्तारितपणे आपल्या आचार्यांनी दिलेल्या आहे की आपण हे 4-5 दिवसामध्ये सर्व लीला क्रमाने चर्चा करू शकणार नाही. तर आपण ज्या ज्या थोड्या लीला आहेत आधीमध्ये ते आपण थोडी चर्चा करू. आता इथं लीला कोणती झालेली विशेष म्हणजे चैतन्य महाप्रभू स्वतः इन्व्हॉल्व होऊन लीला झाली ती म्हणजे जेव्हा चैतन्य महाप्रभू भक्तिभाव प्रकट करू लागतात. कारण लहानपणी चैतन्य महाप्रभू फार खोडकर होते,
कृपा करून याला भक्त बनवा असं म्हणायचे सर्व. ते ज्यांना त्यांनी आवाहन केलं तेच हे निमायत हे त्यांना माहीत नाही आणि त्यांनाच भक्त ते भक्त बनायचे म्हणून ते भगवंतांना प्रार्थना करायचे. आणि भगवंत मनोमन विचार करायचे की तुम्ही मला मला भक्त होण्यासाठी प्रार्थना करत आहात, परंतु एक दिवस मी असा भक्त बनवून दाखवेन की सर्वजण तुम्ही काय कराल, माझा संग करण्यासाठी लालायित व्हाल. असं चैतन्य महाप्रभू मनोमन विचार करायचे. आणि तसंच भगवंतांनी केलं पण. जेव्हा जगन्नाथ मिश्रा त्यांचे वडील मृत्यू पावतात, तर मग चैतन्य महाप्रभू गया या ठिकाणी त्यांच्या वडिलांचं श्राद्ध करण्यासाठी जातात. आणि तिथं त्यांचे गुरु चैतन्य महाप्रभूच्या गुरूंचं नाव काय आहे, ईश्वरपुरी. ईश्वरपुरी त्यांना भेटतात. तिथं त्यांची भेट पहिला या नवदीपमध्ये पण झाली होती अगोदर, परंतु नंतर दुसरी भेट गया या ठिकाणी होते. आणि तिथं चैतन्य महाप्रभू त्यांच्याकडून दीक्षा घेतात. आणि तिथून मग चैतन्य महाप्रभू आपला भक्तिभाव प्रकट करू लागतात. जो भाव वृंदावनाचा भाव ते प्रदान करण्यासाठी आले होते. आणि तिथूनच ते वृंदावनला जाण्यासाठी गयेतूनच एकदम दिव्य भावामध्ये वृंदावनला जायचं म्हणून तिथून धावत पळत निघू लागतात. परंतु देवी देवता पाहतात की भगवंत आत्ताच वृंदावनला चाललेले आहेत, परंतु नवदीप म्हणण्याचे संकीर्तन लीला आहेत त्या कोण करणार. मग आकाशातून आकाशवाणी होते, हे प्रभू आत्ता वृंदावनला जाण्याची तुमची वेळ नाही आहे, अजून तुम्ही नवदीपला गेलं पाहिजे, बराच काही अजून तुमच्या लीला आहेत, तुम्ही त्या लीला कराव्यात अशी आमची इच्छा आहे, असं आकाशवाणी होते. आणि मग चैतन्य महाप्रभू त्यावेळेला बाह्य चेतनेमध्ये येतात आणि पुन्हा नवदीपमध्ये येतात. आणि नवदीपमध्ये आल्यानंतर मग भक्तिभाव प्रकट करू लागतात. आणि ते असंही फार सुंदर वर्णन आहे चैतन्य भागवतमध्ये. चैतन्य भागवत ग्रंथ हा इतका मधुर आहे आणि वृंदावनदास ठाकूरांनी एवढं सुंदर वर्णन केलेलं आहे. प्रभुपाद म्हणतात की भविष्यात एक दिवस असा येईल की जगातील सर्व लोक ह्या चैतन्य भागवत आणि चैतन्य चरितामृत ह्या ग्रंथाचं रसास्वादन करण्यासाठी काय करतील, बंगाली भाषा शिकतील असं म्हणतात. पुन्हा आपलं वाटलं आपल्याला आपली तर मराठी भाषा आहे कालच्यासारखं महाराष्ट्राचं नाही, पण हे सर्व देहात्म बुद्धी आहे. भगवंतांच्या भक्तीचा दिव्य आनंद अनुभवण्यासाठी जे काही योग्य आहे ती गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे. मग मराठीमध्ये पण तो आनंद अनुभवायला मिळतो आपल्याला, परंतु आचार्यांनी बंगाल भाषेमध्ये लिहिलेलं आहे तर त्याचं आस्वादन आणखी ज्यादा मधुर आहे. मग प्रभुपाद म्हणतात आणि फार सुंदर वर्णन केलेलं आहे वृंदावनदास ठाकूरांनी. आपण सर्व ते आता वाचून म्हणजे आम्ही पण ते न बघता सांगू शकणार नाही, आणि वाचून जर आपण चर्चा करायची म्हणजे तेवढं आपला वेळ पण नाही. मग महाप्रभूंनी एवढं दिव्य भाव प्रकट करू लागले ते इथं आल्यानंतर म्हणजे रुदन करत बसायचे कृष्णाचं नाव घेत, अचानक जोर जोरात हसू लागायचे, अचानक जमिनीवर गडाबडा लोळू लागायचे, असे एकदम कास्त सात्विक भाव प्रकट होऊ लागले. आणि सर्व लोक पाहून आश्चर्यचकित झाले. सचीमाता तर घाबरून गेल्या. त्यावेळेला त्यांचा विवाह पण झाला होता, विष्णुप्रिया त्यांची पत्नी होती, त्या पण घाबरून गेल्या की माझ्या पुत्राला माझ्या पत्नीला काय झालेलं आहे. आणि जे भौतिक लोक ते काय म्हणू लागले की सचीमातेना की तुमच्या निमायला काय झालेलं आहे, वात दोष झालेला आहे. आणि वात दोष झाल्यामुळे व्यक्ती असा वेळासारखं करतो. परंतु जेव्हा चैतन्य निमाय पंडिताच्या शरीरामधले हे भाव अद्वैत आचार्य शिवास ठाकूर, गदाधर पंडित, हरिदास ठाकूर यांनी पाहिले तर त्यांनी ओळखलं की हे वात दोषाचा प्रभाव नाही आहे किंवा लक्षण नाही आहे. हे का कोणता लक्षण आहे की कृष्ण प्रेम, दिव्य कृष्ण प्रेमाचं लक्षण आहे. आणि ते आनंदित झाले की भगवंताने आमची इच्छा पूर्ण केली की हा निमायला भक्त बनवा. आणि मग आणखी बरेच लीला आहेत. मग चैतन्य महाप्रभू कीर्तन करू लागतात आणि शिवास अंगणामध्ये इथे येऊन शिवास ठाकूरांना हे पण म्हणतात की तुम्ही घाबरू नका, भयभीत होऊ नका, मी कोण आहे स्वयं. आता चैतन्य महाप्रभू स्वयं स्वतःला कधी भगवंत म्हणून घेत नव्हते, पण शिवास ठाकूरांना एकदा अभय देण्यासाठी स्वतः सांगतात तुम्ही काय घाबरू नका. कारण बरेच लोक म्हणायचे ना की शिवास काय करतो, सर्व लोकांना घेऊन इथं भरपूर जोरात कीर्तन करतो आणि राजाला ते कळालं तर राजा शिपाई पाठवेल आणि सर्व नवदीपाचा नाश करेल. त्यामुळे शिवास ठाकूरांना पण थोडं भय वाटत होतं. परंतु चैतन्य महाप्रभू हा भक्तिभाव प्रकट करू लागल्यानंतर एक दिवस इथे येतात आणि शिवास ठाकूरांना म्हणतात की तुम्ही काय भयभीत होऊ नका, कारण मी स्वयं कोण आहे, कृष्ण आहे, भगवंत आहे. आणि त्या राजाने काय केलं पाहिजे काय करू नये हे मीच निश्चित करतो, माझ्या इच्छेशिवाय तू काही करू शकणार नाही. आणि त्यावेळेला सर्व मग शिवास ठाकूर ते इथं होते, त्यांचे कुटुंबीय
सेवकगण पण होते. आणि शिवास ठाकूरांना 3 भाऊ होते, एकूण 4 भाऊ होते ते. त्यांचं नाव सांगितलेलं आहे शिवास, श्रीराम, श्रीपती आणि श्रीनिधी. तर असे ते 4 भाऊ होते आणि ते 4ही भाऊ इथेच राहत होते. आणि शिवास त्याच्यामध्ये सर्वात मोठे होते. आणि त्यापैकी त्यांच्या एका भावाची एक मुलगी होती छोटीशी, 3-4 वर्षाची. आणि त्या मुलीचं नाव होतं सरस्वती. आणि चैतन्य महाप्रभू मग शिवास ठाकूरांना आणि इतर तिथल्या कुटुंबियांना म्हणतात की मी जे काही म्हणत आहे ते तुम्हाला पटत नाही का, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही का, तर पहा आता मी तुम्हाला काय करून दाखवतो. आणि ते काय करतात, त्या सरस्वतीला बोलवतात पुढे आणि तिच्या डोक्यावर हात ठेवून, हे सरस्वती तू काय कर, कृष्ण नाव घेऊन आत्ताच कृष्ण प्रेमामध्ये एकदम वेडी हो, किंवा एकदम कृष्ण प्रेमामध्ये दिव्य भाव प्रकट कर, असं ते म्हणतात. आणि जसं चैतन्य महाप्रभूच्या शरीराचा स्पर्श सरस्वतीला होतो, तसं ती लहान बालिका कृष्ण 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 म्हणत काय करू लागते, एकदम दिव्य भाव प्रकट करू लागते. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागतात, तिचे शरीर थरथर कापू लागतं, तिचे शरीराचे केस रोमांच ते एकदम रोमांच उभे राहतात, केस उभे राहतात. ती खाली पडून गडाबडा लोळू लागते. आणि एवढंच नाही, थोडं वेळ असं हे करत भाव प्रकट करत थोड्या वेळानंतर ती मूर्छित होते. सर्वजण भयभीत होतात. तर म्हणजे ती मुलगी असे भाव हे करत मूर्छित झाल्यानंतर चैतन्य महाप्रभू सर्वांना म्हणतात की हरिनामाचं उच्चारण करा, त्यानंतर ही मुलगी काय होईल, पुन्हा शुद्धी होईल. मग सर्वजण भगवंताचं नाव घेऊ लागतात, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. अशा पद्धतीने भगवंताचं नाव घेतल्यानंतर ती मुलगी आणि शुद्ध होते. आणि हे पाहिल्यानंतर शिवास ठाकूरांना विश्वास होतो की ज्या कार्यासाठी आपण प्रार्थना केली होती भगवंतांना एकत्र येऊन, ते कार्य आता पूर्ण झालेलं आहे. की भगवंत त्या निमाईच्या रूपात प्रकट झाले आणि आता ते आपला भक्तिभाव पण प्रकट करत आहे. आणि मग शिवास ठाकूरांनी ही वार्ता सर्व वैष्णवांना कळवली. अद्वैत आचार्य आहेत, हरिदास ठाकूर आहेत, मुरारी गुप्ता आहेत, या भागात चंद्रशेखर आचार्य आहेत, हे सर्व जे वैष्णव होते त्यांना सर्वांना बोलवलं. आणि सर्व वैष्णवगण हे ऐकून पाहून अत्यानंदित झाले. आणि मग भक्त काय म्हणू लागले की आता आपला वैष्णव समुदाय काय होऊ दे, असाच वाढू दे. कारण आता महाप्रभूंनी आपले भक्तिभाव प्रकट करणं सुरू केलेलं आहे. आणि तेव्हापासून मग चैतन्य महाप्रभू रोज रात्री या सर्व भक्तांना एकत्र घेऊन काय करायचे, इथं कीर्तन करायचे. मग पूर्ण 1 वर्षभर त्यांनी पूर्ण रात्र इथं काय केलेलं आहे, कीर्तन केलेलं आहे सर्व पार्षदांसोबत. आणि त्या कीर्तनामध्ये कोणालाही समाविष्ट होण्याची अनुमती नसायची. जे शुद्ध भक्त आहेत, वैष्णव आहेत, त्यांनाच फक्त अनुमती असायची. आणि आता हे ठिकाण आहे, इथं आपल्याला आता ही वास्तू दिसते, परंतु हे नंतर बांधलेलं आहे. त्यावेळेला फार मोठा एक महल म्हणू शकत नाही, पण फार मोठं घर होतं शिवास ठाकूरांचं. आणि त्याला तटबंदी होती बाजूने. तर सर्व दरवाजे बंद केले जायचे, कोणालाही आत येऊ दिलं जायचं नाही, जे कुणी सामान्य लोक आहेत त्यांना. आणि चैतन्य महाप्रभू सर्व पार्षदांना घेऊन तिथं रात्रभर कीर्तन करायचे. आणि म्हणून आपण सुरुवातीला सांगितलं की वृंदावनमध्ये जे काही रासलीलेचे ठिकाणं आहेत आणि नवदीपमध्ये हे जे काही शिवा सांगण आहे, त्याच्यामध्ये काही अंतर नाही आहे. कारण रासलीला आणि इथं झालेल्या हरिनाम संकीर्तनामध्ये पण काही अंतर नाही. आणि त्या हरिनाम संकीर्तनामध्ये पण भरपूर वेगवेगळ्या लीला झालेल्या आहेत. जसं एक लीला आहे की एक दिवस काय झालं, असंच कीर्तन करत असताना जे श्रीवास ठाकूर होते त्याचा एक पुत्र होता छोटासा. तो पुत्र काय झाला, तो आजारी होता आणि आतल्या कक्षामध्ये त्यांची पत्नी आणि त्यांचे घरातील काही स्त्रिया त्या मुलाची देखभाल करत होत्या. परंतु त्याचा ज्वर इतका वाढला आणि त्या कीर्तनाच्या वेळेलाच त्या मुलाचा मृत्यू झाला. आणि बाहेर काय चालू आहे, कीर्तन चालू आहे. चैतन्य महाप्रभू इतर सर्व पार्षद कीर्तन करत आहेत, नृत्य करत आहेत. आणि मग शिवास ठाकूर आत गेले आणि पाहतात तर काय, त्यांच्या पुत्राचा मृत्यू झालेला आहे आणि सर्व स्त्रिया रुदन करू लागलेले आहेत. तर पहा, त्यांच्या पुत्राचा मृत्यू झालेला आहे, पण शिवास ठाकूर त्यांच्या पत्नीला आणि इतर स्त्रियांना काय सांगतात की कोणीही रुदन करायचं नाही. का? कारण चैतन्य महाप्रभू कीर्तन करत आहेत, नृत्य करत आहेत, त्यांच्या त्या दिव्य लीलेमध्ये काही व्यत्यय आला नको पाहिजे. हा भक्तांचा भाव आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी, मुलांसाठी बाकी सर्व काही गोष्टी त्यागण्याचा प्रयत्न करतो, किंवा भक्तीमध्ये पण भक्तीच्या कार्यामध्ये थोडं तडजोड करतो. परंतु शुद्ध भक्त यांना म्हणतात भगवंताचं
प्राप्त होत नाही, त्याला काहीतरी किंमत मोजावी लागते भौतिक आसक्तीच्या त्यागाची. तर मग शिवास ठाकूर त्यांना म्हणतात आणि रागवतात पत्नीला आणि त्यांच्या इतर त्यांच्या घरातील स्त्रियांना, आणि त्यांना म्हणतात जर तुम्हाला दुःखच व्यक्त करायचं आहे तर काय करायचं, हाऊ तुम्ही काय करा, रुदन करा, बाहेर आवाज आलो नको म्हणजे, असं त्यांना रागवून शिवास ठाकूर बाहेर येतात. आणि जसं काही झालंच नाही अशापर्यंत ते पण कीर्तनामध्ये सहभागी होऊन नृत्य करू लागतात. का? कारण चैतन्य महाप्रभूंना जो आनंद मिळत आहे या कीर्तनामध्ये, तो आनंद कमी झाला नको पाहिजे. जसं आपण काल बोललो की या धामामध्ये आपण कशासाठी येत आहोत, स्वतःच्या आनंदासाठी येत नाही आहोत, किंवा आलो नको पाहिजे, किंवा वास केलं नको पाहिजे. आपण कशासाठी आलेलो आहोत, आपल्या या धामवासाने या धामाच्या ठिकाणी असं काही आपण भक्तीचे कार्य करायचे आणि त्याच्याद्वारे कोणाला आनंद द्यायचा आहे, श्री श्री गौर नित्यानं आनंद द्यायचा आहे, त्यासाठी आपण इथं आलेलो आहोत. मग शिवास ठाकूर ते करत आहे, परंतु चैतन्य महाप्रभू पण सर्वज्ञ आहे. मग ते थांबतात आणि म्हणतात की मला तो दिव्य आनंदाचा अनुभव येत नाही आहे, निश्चित या घरामध्ये काहीतरी दुःखद घटना घडलेली आहे, मला सांगा काय घडलेलं आहे. तर शिवास ठाकूरांनी त्याच्या अगोदर सर्वांना सांगितलं होतं की महाप्रभूंनी विचारलं तर कोणी सांगू नका. तर आता शिवास ठाकूर रागवतील पण कोणी काही बोलत नाही, सर्वजण शांत म्हणजे उभे राहतात. तर त्यावेळेला चैतन्य महाप्रभू शिवास ठाकूरांना विचारतात की काय झालं. मग त्यावेळेला भक्त एक म्हणजे महाप्रभूंनी विचारल्यानंतर थोडं महाप्रभूंच्या महाप्रभूंनी आश्वस्त केल्यानंतर भक्त त्यांना सांगतात काय झालेलं आहे, शिवास ठाकूरचा मुलगा मृत्यू पावलेला. तर मग चैतन्य महाप्रभू त्यावेळेला शिवास ठाकूरना म्हणतात म्हणजे भक्तांना म्हणतात की काय त्यांचा पुत्र मृत्यू पावला, तुम्ही मला का सांगितलं नाही. तर सर्व भक्त म्हणतात की शिवास ठाकूरांनी सांगण्यासाठी मना केलं होतं. तर चला म्हणतात मला त्याच्या मुलाकडे घेऊन चला, कुठे आहे. मग सर्व भक्त आत जातात, तर मुलगा मृत्यू पावलेला आहे. सर्व स्त्रिया हौत रुदन करत होत्या. भगवान तिथे जातात आणि त्या पुत्राला म्हणतात की अरे तू शिवासजींचं घर त्यागून कुठे गेलेला आहेस आणि तू परत ये, अशा पद्धतीने म्हणतात. आणि भगवंतांच्या त्या वक्तव्याने तो जो मृत्यू पावलेला पुत्र काय होतो, पुन्हा जिवंत होतो. आणि मग एवढंच नाही, तसं भागवतामध्ये चित्रकूट महाराजचा प्रसंग आहे. त्या ठिकाणी पण चित्रकूट महाराजचा पुत्राचा मृत्यू झाला होता आणि ते फार दुःख करत होते. तर त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि नारद मुनी काय करतात, त्या चित्रकूट महाराजांच्या पुत्राला पुन्हा जिवंत करतात. आणि तो पुत्र काय करतो, आत्मज्ञान सांगू लागतो. तसं ह्या ठिकाणी पण चैतन्य महाप्रभूच्या पुत्राला जिवंत झाल्यानंतर विचारतात अरे तू शिवास ठाकूरांचा पुत्र आहेस आणि तुझं अजून वय आहे, तर तू वय आहे असं म्हणतात, पण हे म्हणतात की तू शिवास ठाकूरांचं कुटुंबच्या कुठे गेला होतास, असं चैतन्य महाप्रभू म्हणतात. तो पुत्र काय लहान बालक आहे, तो बोलू लागतो, फार दिव्य ज्ञान देऊ लागतो. आणि तो म्हणतो जसं चित्रकूट महाराजांना त्याच्या पुत्राने ज्ञान दिलं होतं भागवतांच्या प्रसंगामध्ये, तसा शिवास ठाकूरांचा पण पुत्र ज्ञान देऊ लागतो. आणि म्हणतो तुम्ही कोणत्या मातापित्यांचे माझ्याशी बोलत आहात, माझे कित्तर जन्म झालेले आहेत आणि प्रत्येक जन्मामध्ये माझे वेगवेगळे मातापिता झालेले आहेत. आणि ह्या शिवास ठाकूरांच्या घरामध्ये जो माझा जेवढा कालावधी होता तो पूर्ण झालेला आहे, त्यामुळे मी पुढच्या ठिकाणी गेलेला आहे. आणि अशा पद्धतीने तो फार दिव्य आत्मसाक्षात्कार ज्ञानाचा उपदेश करतो. आणि त्यानंतर चैतन्य महाप्रभूंना आणि शिवास ठाकूरांना अनुमती मागतो, तुमची अनुमती असेल तुम्ही पुढच्या प्रवासासाठी निघतो. आणि असं तो म्हणून तो पुन्हा मृत होतो. आपल्याला आणि वाईट वाटेल, पण नाही, आता अशा पद्धतीने त्याच्याद्वारेच सर्व आत्मसाक्षात्कार ज्ञान प्रकट केल्यानंतर शिवास ठाकूरांचं काही दुःख झालंच नव्हतं, पण त्यांची जी पत्नी आहे किंवा त्या घरातील जे सदस्य आहेत दुःखी होते, त्यांचं दुःख काय होतं, पूर्णतः नाहीच होतं. आणि चैतन्य महाप्रभू स्वतः त्या बालकाला घेऊन काय करतात, त्याचं दफन करतात. लहान बालकाला दफन केलं जातं, तर ते अंत्यविधी करतात. आणि चैतन्य महाप्रभू तिथं शिवास ठाकूरांना म्हणतात, हे शिवास ठाकूर तुम्ही काही दुःख व्यक्त करू नका, तुमचा एक पुत्र मृत्यू पावला तरी काही हरकत नाही, आम्ही दोघे तुमचे पुत्रच आहोत. दोघे म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभू आणि नित्यानंद. कारण नित्यानंद प्रभू पण त्यावेळेला इथं आले होते. अगोदर सुरुवातीला नित्यानंद प्रभू होते, नंतर मग पुन्हा एक चक्रग्रामपासून वेगळ्या ठिकाणी भ्रमण करत नित्यानंद प्रभू इथं आले होते. अशा पण ह्या लीला इथं घडलेल्या आहे. आणि त्याच्यापेक्षा आणखीन एक विशेष लीला इथं घडलेली आहे, ती म्हणजे महाप्रकाश लीला. महाप्रकाश लीला म्हणजे कोणती आहे,
महाप्रभू इथं भक्तांना घेऊन कीर्तन करायचे. आणि जसं आपण सुरुवातीला सांगितलं की बाकीचे जे काही नास्तिक लोक आहेत, अश्रद्धाळू लोक आहेत, ते श्रीवास ठाकूरांची निंदा करायचे. तर जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी जेव्हा कीर्तन सुरू केलं तर तेव्हा तर ते जादाच निंदा करू लागले. ते काय म्हणू लागले की पहा, हा श्रीवास ठाकूर पहिला वेडा होता, आता निमाई पण वेडा झालेला आहे. आणि हे काय करतात, रात्रभर दरवाजे बंद करून काय करतात, कीर्तन करत आहोत असं दाखवतात. हे काय करतात, वास्तविक काय करतायत, इंद्रिय भोग करत आहेत. हे काय करतात, वैश्यांना इथं बोलवतात आणि रात्रभर त्यांचा संग करतात, मदिरा प्राण करतात, मौसार करतात आणि बाहेरून काय दाखवतात, हे भक्तीची कार्य करत आहेत असं दाखवतात. अशा पद्धतीने निंदा करायची आसपासचे लोक. पण तो भगवंत मात्र किंवा भक्त मात्र त्यांचा विचार न करता काय करायचे, इथं कीर्तन करायचे आणि या दिव्य आनंदाचा अनुभव घ्यायचा. मग एक रात्र काय केलं, चैतन्य महाप्रभूंनी विशेष लीला, महाप्रकाश लीला प्रकट केली. आणि महाप्रकाश लीला म्हणजे काय, त्या लीलेमध्ये भगवंताने आपली भगवत्ता प्रकट केली. कारण चैतन्य महाप्रभू नेहमी काय करायचे, एक भक्ताच्या भावनेमध्ये असायचे. जेव्हा भक्त चैतन्य महाप्रभूंना तुम्ही भगवंत आहात असं म्हणून संबोधायचे तर महाप्रभू कानावर हात ठेवून श्री विष्णू श्री विष्णू श्री विष्णू असं म्हणायचे. का, कारण ते अपराध मानायचे की मी तर भक्त आहे, तुम्ही मला भगवंत का म्हणतात असं ते भक्तांना म्हणायचे. आणि स्वतःला भगवंत म्हणून द्यायचे नाही. परंतु या महाप्रकाश लीलेमध्ये त्यांनी ती भगवत्ता दाखवली. आणि त्या लीलेमध्ये काय करतात, भगवंत त्या सायंकाळी जेव्हा कीर्तन आल्यानंतर भगवंत येतात आणि डायरेक्ट श्रीवास ठाकूरांचं जे घर होतं त्या घरामध्ये देवघर होतं, तिथं विष्णूंचं एक सिंहासन होतं. तर त्या सिंहासनावर जाऊन बसतात ते आणि स्वतः म्हणतात की आज मी तुमची सेवा स्वीकारण्यासाठी इथं उपस्थित आहे आणि सर्वांनी काय करा, आपल्या आपल्या सेवेने मला प्रसन्न करा. सर्वात पहिला माझा तुम्ही काय करा, दिव्य जलाने अभिषेक करा. हे ऐकून सर्व भक्त फार आनंदित होतात. कारण भक्तांची इच्छा होती की भगवंताने चैतन्य महाप्रभूने आमची सेवा स्वीकारावी. आणि सर्व भक्तांची इच्छा होती की काही ना काही सेवा करायची भगवंताची, चैतन्य महाप्रभूची. पण चैतन्य महाप्रभू स्वतः भक्ताच्या भावामध्ये असल्यामुळे इतर भक्तांची सेवा स्वीकारत नव्हते आणि भक्तांना सेवेची संधी मिळत नव्हती. परंतु त्या महाप्रकाश लीलेमध्ये भगवंत स्वतः व्यासासनावर बसून म्हणजे सिंहासनावर बसून विष्णूंच्या सर्वांना सेवेची आज्ञा देत आहे. आणि ऐकून भक्त फार प्रसन्न झाले. लगेच भक्त धावत पळत इथून जवळ गंगा नदी आहे तर तिथून हजारो घड्यांमध्ये जल आणू लागले. जसं भगवंताचा अभिषेक केला जातो जगन्नाथजींचा, ते जलाचा अभिषेक स्नान असलेला, तर त्यावेळेला 108 मडक्यांमध्ये त्या दिव्य कलशांमध्ये जल आणलं जातं. परंतु इथं त्यावेळेला हजारो मडक्यांमध्ये जल आणलं गेलं. त्याच्यामध्ये सुगंधित द्रव्ये, फुले, आणखीन बरेच काही दिव्य पदार्थ मिश्रित केले आणि त्याने भगवंतांचा अभिषेक सुरू केला गेला. आणि अद्वैत आचार्य श्रीवास ठाकूर सर्वजण काय करतात, दिव्य मंत्राचं उच्चारण करतायत वैदिक ग्रंथातील. आणि भगवंताचा अभिषेक चालू असताना पुरुष सूक्त स्तोत्र आहे किंवा आणि बरेच काही मंत्र आहेत त्याचं पठण केलं जातं. तर काही भक्त ते पठण करू लागले. आणि वृंदावनदास ठाकूर सांगतात की त्या लीलेमध्ये ती लीला इतकी विशेष होती की देवी देवता पण चैतन्य महाप्रभूंचा अभिषेक करण्यासाठी मनुष्य रूप घेऊन तिथं अदृश्य रूपामध्ये प्रकट झाले. कारण त्या लीलेमध्ये त्यांना सहभागी होण्याची इच्छा होती. मग ती लीला सुरू झाली. मग त्या प्रसंगामध्ये श्रीवास ठाकूरांच्या कुटुंबामध्ये एक 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 सेविका होती, एक स्त्री होती जी श्रीवास ठाकूरांच्या घरामध्ये कार्य करत होती किंवा काम करत होती. तर तिचं नाव होतं दुःखी आणि ती पण जल आणत होती. आणि ती रोज हे जे कीर्तन चालतं चैतन्य महाप्रभूंची ह्या श्रीवास अंगणामध्ये, ते काय करायचे, रोज कीर्तन म्हणजे ह्या घरामध्येच वास करून दर्शन करत होते. आणि त्या दिवशी तर त्या दुःखीला चैतन्य महाप्रभूंचा अभिषेक करण्यासाठी जल आणण्याची सेवा मिळाली. आणि ती फार आनंदाने कृतज्ञतेच्या भावनेने की माझी काही योग्यता नाही तरी भगवंतांना अभिषेक करण्यासाठी मला जल आणण्यास संधी मिळत आहे, आणि ती फार आनंदाने जल आणत होती. आणि भगवंत भक्तांच्या हृदयातला भाव जाणतात आणि भगवंत श्रीवास ठाकूरांना विचारतात की ती स्त्री कोण आहे, तिचं नाव काय आहे. तर श्रीवास ठाकूर म्हणतात, हे महाप्रभू, ही कोण आहे, ही आमच्या घरामध्ये कार्य करणारी एक सेविका आहे, तिचं नाव काय आहे, दुःखी. तर महाप्रभू काय म्हणतात, नाही
आहात किंवा तो माझा भक्त आहे. ते कधी नेहमी काय म्हणायचे की तुम्ही कृष्णाची फार चांगली सेवा करता, भक्ती करता, किंवा तो कृष्णाची फार चांगली सेवा करतो, भक्ती करतो, अशा पद्धतीने ते बोलायचे. मग ते काय म्हणतात की ही दुःखी कृष्णाची एवढी शिष्ट भक्त आहे, आजपासून तिचं नाव दुःखी नाही तर तिचं नाव काय असेल, सुखी असेल. हरी बोल. श्री गौरांग महाप्रभू की. तर अशा पद्धतीने चैतन्य महाप्रभू प्रत्येक भक्ताचा भाव जाणतात आणि त्यांच्यावर काय करतात, विशेष कृपा करतात. आणि त्या महाप्रकाश लीलेमध्ये चैतन्य महाप्रभूने काय केलेलं आहे की प्रत्येक एक एक भक्ताला पुढे बोलवून त्यांचं पूर्वजन्मातली स्थिती काय आहे, ते कोण आहेत, आणि ह्या जन्मामध्ये भगवंतांनी त्यांच्यावर वेगळ्या वेगळ्या प्रसंगामध्ये कशी कृपा केलेली आहे ते स्मरण करून देऊ लागले. आणि ते जे भक्त भगवंतांच्या ज्या रूपाची उपासना करतात त्या त्या रूपामध्ये त्यांना दर्शन देऊ लागले. आणि म्हणून ह्या लीलेला काय म्हणलेलं आहे, महाप्रकाश लीला. म्हणजे भगवंतांनी त्यांचा जो वास्तविक दिव्य प्रकाश आहे तिथे प्रकट केला, त्याला काही आच्छादित ठेवलं नाही. बाकी वेळेला त्यांनी आपलं जे काही दिव्य प्रकाश आहे, आपलं ज्ञान आहे, त्याला आच्छादित ठेवलं, आपली भगवत्ता आच्छादून ठेवली. परंतु त्या लीलेमध्ये त्यांनी त्या भगवत्तेचा पूर्णतः प्रकाश इथं म्हणजे प्रकाशित केला. म्हणून त्या लीलेला काय म्हणलेलं आहे, महाप्रकाश लीला. आणि ही लीला किती वेळेसाठी चालली होती, वृंदावनदास ठाकूर देतात जवळजवळ 7 प्रहर ही लीला चालली. एक प्रहर किती वेळेचा असतो, आपल्या वैदिक गणनेनुसार 3 तासाचा असतो. प्रहर आहे, मुहूर्त आहे, एक मुहूर्त साधारण अर्धा ते 40 मिनिटाचा असतो. प्रहर म्हणजे 3 तासाचा असतो साधारण. ही सगळी वैदिक गणना आहे. तर 7 प्रहर म्हणजे किती तास झाले, मग 21 तास जवळजवळ चैतन्य महाप्रभू इथं सर्वांना भगवत्तेचं दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा करत होते. मग सर्वात पहिला त्यांनी सुखीवर कृपा केली. त्यानंतर गंगादास पंडित नावाचे एक भक्त होते चैतन्य महाप्रभूचे पार्षद. आणि ते गंगादास पंडित कोण होते, चैतन्य महाप्रभू जेव्हा निमाई पंडित म्हणून व्याकरणाचं ज्ञान घेत होते आणि इतरांना शिकवत होते, हे गंगादास पंडित त्यांचे व्याकरणाचे गुरु होते. परंतु जेव्हा चैतन्य महाप्रभू भगवत्ता प्रकट करू लागले, ते गंगादास पंडित पण जाणतात की निमाई कोण आहे, स्वयं कृष्ण आहे. आणि ते पण ह्या कीर्तनाच्या मध्ये सहभागी व्हायचे. मग त्या गंगादास पंडितांना चैतन्य महाप्रभूने बोलवलं की हे गंगादास पंडित पुढे म्हणतात, कारण आता ते भगवत्तेमध्ये बोलत आहे, त्यांचे संभाषण करत आहे. आणि गंगादास पंडितांना म्हणतात की तुला माहित आहे का की मी म्हणजे एक वेळा तुझं रक्षण केलं, आणि ते प्रसंग सांगू लागतात की तुला स्मरणात आहे का की ज्या वेळेला तुझ्या गावावर यवन शिपायांनी आक्रमण केलं होतं. आणि एक प्रसंग त्या गंगादास पंडितांच्या जीवनात घडलेला होता. एका वेळेला पूर्वी गंगादास पंडित ज्या गावी राहतात तिथं यवनांच्या शिपायांनी आक्रमण केलं होतं आणि सर्व गावातल्या लोकांना लुटलं होतं. तर त्यावेळेला गंगादास पंडित काय करतात, आपल्या कुटुंबियांना, पत्नी, मुलांना ते घेऊन त्या गावातून पलायन करतात आणि धावत पळत ते गंगे किनारी येतात. आणि शिपायांना कळतं की हा व्यक्ती आपल्या कुटुंबाला घेऊन पळून गेलेला आहे, तर शिपाई त्यांना पकडण्यासाठी मागे लागतात. तर ज्यावेळेला ते गंगेच्या किनारी पोहोचले तर ते त्यावेळेला रात्र झालेली होती आणि तिथं कोणीच नावाडी नव्हता पलीकडे जाण्यासाठी. आता पलीकडे गेल्याशिवाय असू शकणार नाही, शिपाई येतील आणि त्याला पकडतील, त्यांना मारतील. मग ते फार घाबरतात आणि त्या शिपाईच्या हाती लागण्यापेक्षा ते म्हणून विचार करतात की आपण गंगेमध्ये उडी घेऊन हे त्यागायचा सर्व कुटुंबियांनी. तेवढ्याच एक नावाडीचं नाव घेऊन येतो आणि त्याला पाहून गंगादास पंडित फार प्रसन्न होतात आणि तो नावाडी काय करतो, त्या सर्व कुटुंबियांना घेऊन दुसऱ्या किनारी घेऊन जातो. मग चैतन्य महाप्रभू त्या प्रसंगाचं स्मरण करून त्यांना सांगू लागतात की हे गंगादास पंडित, तुला माहित आहे का की त्यावेळेला एक नावाडी तुला वाचवण्यासाठी आला आणि तो तुला काय करतो, दुसऱ्या किनारी घेऊन गेला होता. तर तो नावाडी कोण होता, मीच होतो, असं ते म्हणतात. आणि अशा पद्धतीने त्यांना ते काय करतात, कृपा करतात. आणि कृपा करून म्हणजे त्यांना स्मरण करून देतात आणि त्यांच्या समोर चतुर्भुज रूप प्रकट करतात. आणि ते भगवंताच्या नारायण रूपाची उपासना करतात. आणि चतुर्भुज रूपाचं प्रकटीकरण केल्यानंतर गंगादास पंडित जेव्हा भगवंताला चतुर्भुज रूपात पाहतात तर ते त्या ठिकाणीच दिव्य आनंदामध्ये मूर्छित होऊन खाली पडतात. आणि थोड्या वेळानंतर पुन्हा ते शुद्धीवर, प्रत्येक वेळेला असं होत आहे की भक्तांना ते दर्शन देत आहेत, भक्त मूर्छित होत आहेत, बाकी भक्त मग कीर्तन करत आहेत आणि कीर्तन केल्यानंतर ते भक्त पुन्हा शुद्धीवर येत आहेत. आणि जेव्हा भगवंत त्या भक्ताला विशेष रूपामध्ये दर्शन देत आहेत तर फक्त ते
दर्शन त्या भक्ताला दिसत आहे, बाकी भक्ताला दिसत नाही. बाकी भक्तांना फक्त चैतन्य महाप्रभू त्या सिंहासनावर बसलेले आहेत हे दिसत आहे. मग अशा पद्धतीने गंगादास पंडित यांना चैतन्य महाप्रभूंनी काही केली, कृपा केली. त्यानंतर चैतन्य महाप्रभू शिवास ठाकूरांना बोलवतात पुढे. शिवास ठाकूर तिथं त्यांचं घरच आहे. शिवास ठाकूरांना बोलवून त्यांना एक दुसरा प्रसंग स्मरण करून देतात. हे शिवास, तुला स्मरणात आहे का? त्यांना कोणता प्रसंग स्मरण करून देतात की शिवास ठाकूर एकदा देवानंद पंडित नावाचे एक भगवत कथा करणारे एक व्यक्ती या भागात राहत होते. ते शुद्ध भक्त नव्हते, परंतु भगवत कथा फार चांगल्या पद्धतीने बोलायचे. बरेच लोक त्यांचं श्रवण करण्यासाठी जायचे. तर मग एक वेळेला काय घडलं होतं की देवानंद पंडित यांच्या कथेला श्रवण करण्याला गेलेले असताना शिवास ठाकूर काय करतात, ती कथा श्रवण करत असताना जेव्हा देवानंद पंडित कथा करत होते तर ती कथा ऐकताना शिवास ठाकूर दिव्य भावामध्ये जातात आणि त्या कथेच्या मध्येच ते रुदन करू लागतात दिव्य भावामध्ये कथा श्रवण करत असताना. तर मग त्या देवानंद पंडितांचे जे शिष्य होते ते शिष्य काय करतात की हा काय भावनिकता प्रकट करायला आहे, मध्येच रुदन करू लागलेला आहे आणि सर्व श्रोत्यांना त्रास होत आहे. मग ते शिष्य काय करतात, शिवास ठाकूरांना पकडून त्या कथाच्या करण्याच्या ठिकाणावरून बाहेर सोडून टाकून येतात. आणि देवानंद पंडित मात्र त्यांच्या शिष्यांना ते कार्य करण्यापासून रोकत नाही आणि त्यामुळे त्यांचा फार अपराध होतो. पुढे जाऊन चैतन्य महाप्रभू त्यांचाही उद्धार करतात. परंतु ह्या प्रसंगामध्ये मुख्य गोष्ट काय की त्यावेळेला शिवास ठाकूरांना फार दुःख होतं की आपण कथा ऐकत होतो, एवढा दिव्य अनुभव येत होता पण आपल्याला बाहेर काढलं गेलं. तर शिवास ठाकूर मग फार दुःखाने पुन्हा आपल्या घरी येतात इथं आणि घरी येऊन काय करतात, त्या दुःखामध्ये भागवतांचं स्वतः वाचन करू लागतात आणि ते वाचन करत असताना त्यांना त्या दिव्य भावाचा आनंदाचा अनुभव पुन्हा हृदयामध्ये होऊ लागतो. तर चैतन्य महाप्रभू शिवास ठाकूरांना त्या महाप्रकाश लीलेमध्ये पुढे बोलवून त्या प्रसंगात स्मरण करून देऊ लागतात. हे शिवास, तुला स्मरणात आहे का की देवानंद पंडितांच्या त्या कथेच्या मधून त्याच्या शिष्यांनी तुम्हाला बाहेर काढलेलं होतं आणि तुम्ही फार दुःखी होऊन तुमच्या घरी आला आणि त्यावेळेला तुम्ही जेव्हा भागवतम वाचला तर त्या भागवतमच्या वाचनाच्या वेळेला मीच तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करून तुम्हाला पुन्हा तो दिव्य आनंदाचा अनुभव प्रदान केला असं ते. आणि हे जेव्हा शिवास ठाकूर ऐकतात तर शिवास ठाकूर पण मूर्छेतून खाली पडतात. एवढे भाव एवढे की भगवंतांनी माझ्यावर एवढी त्यावेळेला कृपा केली. आणि पुन्हा मग भक्त कीर्तन करतायत आणि शिवास ठाकूर काय होत आहेत, शुद्धीवर मिळतात. म्हणजे शिवास ठाकूर शुद्धीवर आले. मग असं बऱ्याच भक्तांना बोलवत आहेत भगवंत. पुढे जाऊन मुरारी गुप्तांना भगवंत बोलावतात. आता मुरारी गुप्ता कोण आहेत? मुरारी गुप्ता हे स्वयं हनुमानजी आहेत. रामायण लीलेमध्ये हनुमानजी ज्या चैतन्य महाप्रभूच्या लीलेमध्ये मुरारी गुप्तांच्या रूपामध्ये प्रकट झाले होते. आणि मग मुरारी गुप्तांना पुढे बोलवून चैतन्य महाप्रभू बोलतात. मुरारी गुप्तांचं आपण थोडं वाचून दाखवू. तेव्हा मुरारीसाठी प्रभूंची आज्ञा झाली. पहा माझे रूप. तेव्हा मुरारी गुप्तांना साक्षात श्री रघुनाथांचे दर्शन झाले. मग भगवंतांनी काय केलं की मुरारी गुप्तांना पुढे बोलवले आणि हे मुरारी गुप्ता पहा माझं रूप पहा असं चैतन्य महाप्रभू म्हणाले. आणि जेव्हा मुरारी गुप्तांनी चैतन्य महाप्रभूंनी पाहिलं तर मुरारी गुप्तांना चैतन्य महाप्रभूंनी कोणाच्या रूपात दर्शन दिलं? प्रभू रामचंद्रांच्या रूपात दर्शन दिलं. फक्त प्रभू रामचंद्र नाही तर प्रभू रामचंद्रांच्या बाजूला लक्ष्मणजी आहेत आणि सीता माता आहे. आणि अशा पद्धतीने त्यांना दर्शन दिलं. पुढे म्हणलेलं आहे पहा, मुरारी देखील स्वतःला वानर समजू लागले.
आपले प्रभू श्री रामचंद्रांचे केवळ एकदाच दर्शन करून वैद्यराज मुरारी मूर्छित झाले. कारण मुरारी गुप्ता एक वैद्य म्हणून इथं लिला, म्हणजे वैद्य म्हणून दुसऱ्यांना औषध देण्याचं कार्य करत होते. तर ते वैद्यराज काय झाले, मूर्छित झाले भगवंताचे रूप पाहून. तर अशा प्रकारे चैतन्य रूप रामचंद्रांच्या प्रेम पाशामध्ये अडकून मुरारी गुप्त मूर्छित होऊन पडले. त्यांना उद्देशून प्रभू विश्वंभर म्हणाले, विश्वंभर म्हणजे कोण, चैतन्य महाप्रभू, अरे वानरा, तुला विसर पडला का? सीतेचा चोर रावण तुला जाऊ पाहत होता, पण तू त्यांच्याच लंकेला जाऊन त्याच्या वंशाचा विध्वंस केलास. तुला मी माझा परिचय करून देत आहे, तेच तुझे प्रभू म्हणजे मी आहे, असं चैतन्य महाप्रभू म्हणू लागले. पुन्हा काय म्हणतात पहा, उठ उठ मुरारी, मुरारी, तू तर माझा प्राण आहेस. मी तोच राघवेंद्र राम आणि तू तोच हनुमान आहेस. आपले जीवन स्वरूप सुमित्रा नंदन लक्ष्मणाचे दर्शन घे. त्यांच्या लक्षणार्थ तू गंधमादन पर्वत घेऊन आला होतास. ज्यांचे दुःख पाहून तू खूप क्रदन केले होतेस, त्या जानकीच्या चरणी तू काय कर, नमस्कार कर. प्रभू चैतन्य चंद्रांचे हे वचन ऐकून मुरारी गुप्त सचेतन झाले. या सर्वांच्या दर्शनाने भावविभोर होऊन ते क्रंदन करू लागले. मुरारी गुप्तांचे हे क्रंदन ऐकून अगदी काष्ठही द्रवले असते. विशेष करून सर्व भक्तगणांचे चित्त द्रवित झाले. मुरारींना प्रभू विश्वंभर पुन्हा म्हणाले, तुझ्या इच्छेप्रमाणे काही वर माग. मुरारी म्हणाले, हे प्रभू, मला आणखी काही नको. मी आपले गुणगान सदैव करीत राहीन, एवढाच मला तुम्ही काय करा, वर प्रदान करा. जिथे कुठे माझा जन्म होईल तेथे मला आपले स्मरण सदैव राहू द्या. जन्मजन्मांतरी आपल्या दासांचा संग मला प्राप्त होऊ द्या. आपण प्रभू आणि मी दास हा भाव जिथे नसेल तेथे मला सोडू नका. हे मी आपणास सत्य सांगत आहे. जेथे जेथे आपल्या पार्षदांसमेत आपण अवतीर्ण होता तेथे आपला दास होऊन मला राहू द्या. अशा पद्धतीने मुरारी गुप्तांनी भगवंतांना वंदन केलं. आणि चैतन्य महाप्रभू पहा, तेव्हा भगवंताला प्रार्थना केली. तर चैतन्य महाप्रभू त्यांची प्रार्थना ऐकून काय म्हणतात पहा, हे भक्तगण हो, ऐका. श्री मुरारीजींची निंदा जो कोणी एकदा जरी करील त्याने कोटी कोटी वेळा गंगा स्नान करूनही त्याचे पाप प्रक्षालन होणार नाही आणि हरिनाम देखील त्याचा नाश करेल. प्रभूच्या हृदयात गुप्त रूपात मुरारी निवास करतात, म्हणूनच मुरारी गुप्त हे नाव सार्थ आहे, योग्य आहे. अशा प्रकारे मुरारी गुप्तांवरील प्रभूंची कृपा पाहून सर्व भक्त कृष्ण कृष्ण असा घोष प्रेमपूर्वक करीत क्रंदन करू लागले. मुरारी गुप्तांवर श्री चैतन्य रायांनी केलेल्या कृपा वर्षवाचे वर्णन जो कोणी श्रवण करेल त्याला सुद्धा प्रेम भक्ती प्राप्त होईल. हरी बोल. आता कसं आहे, वर्णन ही फार विस्तारित आणि बऱ्याच प्रमाणात दिलेलं आहे. आपल्याला सर्व गोष्टी चर्चा करणं शक्य होत नाही, म्हणून आपण मधले प्रसंग पाहत आहोत. इथं काय सांगितलेलं आहे की मुरारी गुप्ता स्वयं हनुमान जे आहेत आणि भगवंतांनी त्यांना समोर बोलून प्रभू रामचंद्राच्या रूपात दर्शन देऊन त्यांच्यावर कृपा केली. आणि इतर ठिकाणी हे पण सांगितलेलं आहे की मग प्रभू रामचंद्र आहे, सीता माता आहे, लक्ष्मणजी आहेत, असं आहे. आणि मुरारी गुप्ता त्यांना दर्शन करत असताना, प्रणाम करत असताना पाहतात की ते त्यांच्या चरणाशी बसलेले आहेत. आणि जसं हनुमानजी बसलेले असतात तसं त्यांचं दर्शन स्वतःच दर्शन. आणि ते पाहतात मागे, तर त्यांना काय एक शेपूट पण आलेले आहे असं त्यांनी पाहिलं. कारण कोण आहे ते, स्वयं हनुमानजी आहे. मग अशा पद्धतीने मुरारी गुप्तांवर तिथं चैतन्य महाप्रभूंनी कृपा केली. त्यानंतर पुढे श्रीधर कोलावेशा याच्यावर कृपा केलेली आहे, हरिदास ठाकूरांच्यावर कृपा केलेली आहे, अद्वैत आचार्यांच्यावर कृपा केली. असं सर्वांना एक एक करत ते बोलवत काय करतायत, वेगवेगळ्या प्रसंगात स्मरण करून त्यांना त्यांच्या भावानुसार दर्शन देत आहे. जसा कोलावेशा श्रीधरांना भगवंतांनी कृष्ण बलरामजीच्या रूपामध्ये दर्शन दिलं. हरिदास ठाकूरांना पण वृंदावनमधल्या बासुरी वाजवणाऱ्या त्रिभंग ललित रूपामध्ये दर्शन दिलं. अद्वैत आचार्यांना विश्व रूपामध्ये दर्शन दिलं या महाप्रकाश लीलेमध्ये. अशा प्रत्येक भक्तांना बोलवून पुढे भगवंतांनी त्यांच्या इच्छा पूर्ण केल्या. आणि बाकीचे पण भक्त होते, त्यांचं वर्णन नाव इथं दिलं नाही, पण वर्णन काय की सर्व इतर पण भक्त पुढे आले आणि
प्रत्येकाने आपल्या आपल्या मनाची इच्छा प्रकट केली. कोणी म्हणाले की हे भगवंता, माझे वडील आहेत, मी भक्ती करतो म्हणून ते मला विरोध करतात आणि ते स्वतः भक्ती करत नाहीत, तर कृपा करून माझ्या वडिलांना तुम्ही भक्त बनवा. तर भगवंतांनी त्याची इच्छा पूर्ण केली. एखादा व्यक्ती आला आणि तो म्हणू लागला की माझी पत्नी भक्ती करत नाही, तुम्ही त्यांना भक्त बनवा. एक भक्त आले पुढे, माझी मुलं भक्ती करत नाहीत, तुम्ही त्यांना भक्त बनवा. मग अशापणे प्रत्येकाने आपली आपली इच्छा भगवंताकडे व्यक्त केली आणि भगवंताने त्या 21 तासामध्ये सर्वांच्या इच्छा पूर्ण केल्या आणि 21 तास पूर्ण भगवत्तेचं प्रदर्शन केलं. आणि म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, महाप्रकाश लीला. ती लीला या ठिकाणी झालेली आहे. म्हणून हे ठिकाण पण फार विशेष महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण नेहमी सांगतो की धामामध्ये वास्तूला महत्त्व नाही आहे, धामामध्ये कशाला महत्त्व आहे, स्थानाला महत्त्व आहे. पण वास्तू बदलत राहतात. आता ही वास्तू आहे, ही पण काही शतकानंतर ही वास्तू अशीच राहणार नाही, दुसरी वास्तू त्यावेळेची फक्त दुसरी वास्तू निर्माण करते. मग शिवास ठाकूरांच्या वेळेला ती वास्तू होती, ती आत्ता हयातीत नाही आहे, तुझं ठिकाण हयातीत आहे. आणि ती शक्ती किंवा ते जे काही ह्या ठिकाणी जे काही कीर्तन झालेलं आहे, आचार्यांनी जी काही साधना केलेली आहे, ते सर्व सामर्थ्य ह्या भूमीमध्ये समाविष्ट आहे. आणि म्हणून भक्त काय करतात, पुन्हा पुन्हा धामामध्ये येतात, वास करतात आणि ती कृपा, ती सामर्थ्य अनुभवण्याचा किंवा प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून आपण पुन्हा पुन्हा इथं आलं पाहिजे. आणि या कथा तर भरपूर आहेत, आपल्याला वेळ कमी असतो म्हणून काय सांगायचं काय नाही हे होऊन जातं है ना. वेळ कमी असतो त्यामध्ये पण आपल्याला थोडं कंटाळा होतो, पण तरी पण आपण थोडं उत्सुकतेने ऐकता, ही चांगली गोष्ट आहे. परंतु मग आपण ह्या सर्व कथा चांगल्या पद्धतीने जाणण्यासाठी पुन्हा पुन्हा धामामध्ये आलं पाहिजे. मग पुन्हा पुन्हा आलो तर आपण दुसऱ्या कथा ऐकत सर्व कथा क्रमाक्रमाने श्रवण करू शकतो. आणि परत गेल्यानंतर पण चैतन्य भागवत आहे, चैतन्य चरितामृत आहे, हे ग्रंथ आपण वाचले पाहिजेत स्वतः. आणि एवढा आनंद आपल्याला त्याच्यामध्ये अनुभवायला येईल आणि या सर्व लीला आपल्याला मग पुन्हा कळून येतील की किती दिव्य लीला भगवंतांनी ह्या ठिकाणी केलेले आहे. आणि म्हणून हे ठिकाण फार विशेष आहे, आपण समजलं पाहिजे. शिवास आंगन धाम की जय, श्री मायापूर नवदीप धाम की, श्री अंतर्दीप की जय. तर आपण आता काय करू, कारण हे ठिकाण विशेष करून कीर्तनासाठी प्रसिद्ध आहे किंवा परिचित आहे, तर आपण थोडं इथे कीर्तन करू. कीर्तन बसून नाही तर नृत्य कीर्तन करायचं आहे. आपण थोडं सर्वांनी माताजी प्रयोजनी थोडा आपण प्रसाद घेऊन आलो होतो है ना, आणि मी पाहत होतो कथा ऐकताना बरेच जण झोपत होते है ना, थोडं विश्रांती चालू होती ना, कारण कथा पण एवढी कंटाळवाणी, थोडं काय सांगतात काय नाही, थोडं बरंच ओव्हरलॅप होतं. तर थोडं आपला आळस निघण्यासाठी आपण सर्वांनी उत्साहाने कीर्तनामध्ये सहभागी व्हायचं आहे, नृत्य करायचं आहे. आणि जो आनंद चैतन्य महाप्रभू त्यांच्या पार्षदांनी अनुभवला त्याचा थोडा अंश रूपात अनुभव घेण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि आपण फार उत्सुकतेने आणि उत्साहाने कीर्तनामध्ये सहभागी व्हा, नृत्य कराल तर भगवंताच्या कृपेने, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेने, नित्यानंदच्या कृपेने आपल्याला त्या आनंदाचा अंश रूप तरी किमान अनुभवायला मिळेल. तर तो आपण अनुभव इथं घेऊ शकतो. सर्वांनी एकदम उत्साहाने कीर्तनामध्ये सहभागी व्हायचं. श्रील प्रभुपाद की, श्री गौरांग महाप्रभु की, नित्यानंद राम की, विदाय गौर प्रेमानंदे. सर्वांनी एकदा जोड्यात वरती करून म्हणा, गौरांग 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 नित्यानंद गौरांग नित्यानंद. श्री गौरांग महाप्रभु की, श्री नित्यानंद राम की. आणि आता इथून पुढे आपण कीर्तन करून दुसऱ्या ठिकाणी जाऊ, परंतु त्याच्या अगोदर इथं जवळ एक ठिकाण आहे, त्याचं इथूनच माहिती सांगू. जे मुरारी गुप्तांबद्दल आपण चर्चा केली, त्या मुरारी गुप्तांचं घर पण इथूनच थोड्या अंतरावर आहे, मागच्या बाजूला. तर आपण तिथं जाणार नाही, कारण आपला वेळ पुरणार नाही. आपण पुढे चैतन्य मठला जाऊ. तर इथंच आपण मुरारी गुप्तांचं जसं आपण कथेमध्ये स्मरण केलं, तर इथून आपण स्मरण करून त्यांना प्रणाम करू शकता, जेणेकरून त्यांची पण कृपा आपल्याला प्राप्त होईल. हरे कृष्णा. श्री मुरारी गुप्ता जी की जय.
भक्त आहेत हे प्रभू जे आहेत महाराज जे आहेत संन्यासी. तर पहा इथे हे बांधकाम चालू आहे शिवासांगणासन. त्याच्या पुढे अद्वैत भवन आणि गदाधर भवन पण आहे, त्याचं पण बांधकाम चालू आहे. जसं हे शिवासांगण आहे तर आता आपण पुढे जायला आपल्याला रस्ता नाही, तिथं बांधकाम चालू आहे. तर त्या एरियामध्ये अद्वैत आचार्यांचं घर होतं आणि बाजूला गदाधर पंडित पण राहत होते. तर तिथलं ठिकाणाचं नाव काय त्याचं, अद्वैत भवन आणि गदाधर भवन. जसं आपण काल म्हणालो की अद्वैत आचार्य इथं राहून शालिग्राम शिलाची उपासना करत होते, तर तेच ठिकाण पुढं आहे. तर त्याचंही बांधकाम चालू आहे. तर आपण धामामध्ये सेवा केली पाहिजे घरस्थानी. तर ज्यांना कोणाला शक्य आहे आपण महाराजांकडे सेवा देऊ शकता, त्यांनी आपल्याला पावती पण देतील. हरे कृष्ण. माणिकवाचा माणिक हरे कृष्ण. हरे 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 कृष्ण. हरे हरे कृष्ण. तर भक्तांनी छोटे छोटे गोल करत माताजी प्रभूजी छोटे छोटे गोल करत आपण नृत्य करायचं आहे. आणि कोणी संकोच करू नका, बाजूला थांबू नका, अशीपणा करू नका. आपण धामामध्ये आहोत आणि शिवास अंगणामध्ये आहोत. हे ठिकाण हरिनाम संकीर्तनासाठी प्रसिद्ध आहे. तर इथं आपण एकदम उत्साहामध्ये हरिनामाच्या संकीर्तनामध्ये सहभागी व्हायचं आहे. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने नमः. गोल करा माता, छोटे छोटे गोल करा. आपण आपल्या जागा आहे भरपूर. श्रीमत नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी देशकारिणे ना. जय श्री
श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद जय। Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare, Hare Krishna. इकडे इकडे हरे राम, आज गोर जरा इकडे या म्हणलं. Hare Krishna, Krishna Krishna Hare Hare, Hare Rama, Rama Rama Hare Hare, Hare Krishna. Vivo Rama Rama
Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare 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 Divor Siddhartha दूसरा माइक दूसरा माइक दूसरा माइक है जान के राम हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम बाजूला बाजूला राम राम हरे हरे म्हणा सर्वांनी हे बाजूला एक 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 करा म्हणा सर्वांनी राम राम हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे Krishna Hare Krishna 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 Hare 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 Rama 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 Hare Hare सर्वांनी म्हणायचं आहे हरी बोल एक मिनिट थांबा हरी बोल हरे कृष्णा थांबा नृत्य काय व्हायले सगळेजण गडबड करायला तर रोजीने काय करायचं एक जर फिरत असले तर बाजूला थांबा आपण किंवा दोघंच ज्याला मॅक्झिमम एकमेकांना धडकत आहेत आणि सर्वांनी बाजूला राहिलेल्यांनी पण आपण म्हणायचं आहे मागून कारण कीर्तन कशाला म्हणतात की आपण श्रवण करणं आणि उच्चारण करणं आणि नृत्य हे तिन्ही सोबत झालं पाहिजे आपण नृत्यामध्ये बघू लागलो किंवा करू लागलो तर आपण बोलणं बंद होतं तर आपण भक्त गात असताना श्रवण करा आणि नंतर मग गाऊन झाल्यानंतर भक्तांचं आपण मोठ्याने मागून म्हणायचं आहे मग हे कराल तर मग संकीर्तन विधी पूर्ण झाली मग सर्वांनी काय करायचं आहे थांबलेल्या भक्तांनी फक्त बघत थांबायचं नाही जोरात उच्चारण करायचं आहे कारण हे ठिकाण त्यासाठी प्रतीक आहे सर्वांनी जोरात नृत्य उच्चारण आणि श्रवण तिन्ही गोष्टी करायच्या आहेत आणि फक्त नृत्य करत असताना मग बाकीच्यांनी बाजूला व्हायचं आहे एखाद्या बाकीच्यांना क्रमाक्रमाने फिरू द्यायचं आहे सर्वांनी हे करा आणि मृदुंग करता वाजून सर्वांनी हरिबोल इकडे लक्ष देऊन थोडं सोबत वाजवा हां सर्वांनी आणि माताजींनी पण त्या बाजूला मग आपल्या पद्धतीने आपण नृत्य करा हरिबोल श्री गौरांग महाप्रभु की जय हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्णा
सर्वांनी. हरे राम 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 हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. फास्ट फास्ट फास्ट. राम राम हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. सर्वांनी म्हणा जोरात. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरि बोल. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद. जय जय प्रभुपाद 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 प्रभुपाद. निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. निताय निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल. निताय निताय गौर प्रेमानंदे. निताय निताय गौर प्रेमानंदे. निताय गौर प्रेमानंदे. श्री गौरांग महाप्रभु की. श्री नित्यानंद राम की. श्री नवदीप मायापुर धाम की. श्रील प्रभुपाद की. निताय गौर प्रेमानंदे. सर्वांनी थोडं मागे पुढे करत थोडं सौम्य कीर्तन करू आपण. थोडं गौरांग महाप्रभु नित्यानंदचं कीर्तन नाव घेऊ. मृदू करता ना थोडं सोबत. निताय गौरांग निताय गौरांग
सर्वांनी मोठ्याने म्हणायचं आहे. जसं आपण काल म्हणालो तर या धामामध्ये गौरांग महाप्रभू आणि नित्यानंद प्रभूंच्या नावाचं महात्म्य आहे. तर सर्वांनी मोठ्याने म्हणायचं आहे. नित्याय गौरांग नित्याय गौरांग नित्याय गौरांग नित्याय गौरांग नित्याय नित्याय गौरांग गौर हरी नित्याय नित्याय गौरांग गौर हरी नित्याय गौरा गौरा गौर हरी जय गौर हरी गौरा गौरा गौर हरी पतित पावन गौर हरी पतित पावन गौर हरी गौरा 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 गौर हरी गौरा 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 गौर हरी गौरा सची माता प्राणधन गौर हरी नदिया बिहारी गौर हरी गौरा 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 गौर हरी गौरा 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 गौर हरी गौरा नदिया बिहारी गौर हरी सची माता प्राणधन गौर हरी पतित पावन गौर हरी गौरा 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 गौर हरी गौरा 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 गौर हरी
कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे श्री गौरांग महाप्रभू की जय. सर्वांचे फार फार धन्यवाद. तर आता पहा या ठिकाणी आणखीन एक लीलेचं आपण वर्णन पुढच्या लीलेसंबंधित येईल. ते म्हणजे ह्या ठिकाणी कीर्तन नेहमी होतं. तर ह्याच ठिकाणी चांद काझी नावाचा जो ह्या भागातला मुस्लिम अधिकारी होता त्याच्याद्वारे भक्तांना मारहाण केली गेली होती आणि भक्तांचे मृदुंग पण फोडले गेले होते. म्हणून आपण पाहिलं की दर्शनाच्या वेळेला पहिल्या अल्टरमध्ये राधाकृष्ण आणि गौरांग महाप्रभू आहेत. मधल्या अल्टरमध्ये पंचतत्व म्हणजे चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, अद्वैत आचार्य, गदाधर पंडित आणि श्रीवास ठाकूर आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या अल्टरमध्ये आपण पंचतत्व पण आहेत आणि तिथं एक फुटलेला मृदंग पण ठेवलेला आहे. आपण पाहिला असेल, जर ध्यानपूर्वक पाहिला असेल. तिथे फुटलेल्या मृदंगचं प्रतीक त्याचा का ठेवलेला आहे? कारण ती लीला इथंच घडलेली आहे की चांद काजीने इथे येऊन भक्तांना मारहाण केली होती, धमकवलं होतं आणि मृदुंग पण तोडलेला होता. परंतु भगवंत त्या चांद काजीचा पण उद्धार करतात. आणि मग आज त्या चांद काजीच्या समाधीचं दर्शन करण्यासाठी हजारो लाखो लोक आजही भक्त तिथं जातात. आज आपण शेवटी त्या चांद काजींच्या समाधी तिथं जाऊ आणि त्या प्रसंगाबद्दल पण चर्चा करू. मग त्याचंही महत्त्व ह्या ठिकाणाचं आहे. आणि इथं दर्शन काय पहा की आपण खाली बसलेले ते अद्वैत श्रीवास ठाकूर आहेत आणि उभारलेले ते चैतन्य महाप्रभू आहेत. जसं आपण सुराजांना सांगितलं की श्रीवास ठाकूर हे घाबरून गेले होते राजाशी शिपाई येतील म्हणून. तर चैतन्य महाप्रभू तिथे येतात पहिल्या वेळेला, त्यांना आश्वस्त करतात की मी स्वयं भगवंत आहे, माझ्या इच्छेशिवाय तो काही करू शकणार नाही. तर त्याचं दृश्य इथं आहे की चैतन्य महाप्रभू हात वरती करून त्यांना काय करायचं आश्वस्त करतात. आणि बाजूला गौर गदाधर आहेत, चैतन्य महाप्रभू गदाधर पंडित, असं इथं दर्शन आहे. आणि आपण मगाशी सांगितलं त्याप्रमाणे समोर अद्वैत भवन आणि गदाधर भवन पण आहे. ते आता बांधकाम चालू आहे. पहिला छोटेसे देऊळ टाईप होतं ते काढून आता मोठं करत आहेत. तर म्हणजे म्हणू शकतो की हे कॅम्पस आहे ह्या एरियांसमोरचा, हे सर्व या भक्तांचंच राहण्याचे ठिकाणं होते. तर ही फार पवित्र ठिकाण आहे. आपण इथं आलो, दर्शन घेतलं. तर आता इथून आपण निघू. फक्त जाताना आपण काय करा, महाराज आहेत तर यांना काय आपण सेवा द्या. आपण ग्रस्त आहोत, आपण दानधर्म केला पाहिजे, विशेष करून धामामध्ये जेणेकरून इथे सेवा करत आहेत. तर पहा यांनी इथे सेवा करतात, हे सर्व मेंटेन करत आहेत. म्हणून तर आपण धामवास करून ह्या सर्व म्हणजे आनंद असा अनुभव घेऊ शकतो, इथून दर्शन करू शकतो. तर आपलं कर्तव्य आहे त्यांची सेवा केली पाहिजे. तर आपण ज्यांना कोणाला शक्य आहे ते सेवा करा. आपण कमिटीच्या वतीने पण त्यांना सेवा देऊ, पण वैयक्तिक पण कोणाची इच्छा असेल तर आपण द्या. आणि नंतर मग आपण काय करा, आता जाऊन गाडीमध्ये बसायचं. ज्यादा अंतर नाही, इथून 1 किलोमीटर पण नसेल. चैतन्य मठ नावाचं ठिकाण आहे, ते पण महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. तिथं 2 आचार्यांची समाधी आहेत. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे प्रभुपादांचे गुरु महाराज आणि त्यांचे गुरु महाराज गौर किशोरदास बाबाजी महाराज, ह्या दोघांच्या समाधी तिथं आहेत. ते दर्शन करू. बाकीचं पण विशेष स्थान आहे. आपण तिथं गेल्यानंतर पुढं पाहत म्हणजे पाहतच सर्व ठिकाणाची माहिती सांगू आणि दर्शन करून पुढे. आणि आपण आज जगन्नाथ मंदिर वृंदावनमध्ये पण